इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याबाबत विरोधी पक्षाकडून नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी सभागृहात मागणी केलेली आहे। किमान एक आठवडा म्हणजेच 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिकचं अधिवेशन चालवा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केलेली आहे। तर अधिवेशन जास्तीत जास्त काळ चालावं अशी आमची देखील इच्छा आहे, मात्र आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागलाय असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। कमीत कमी 2 महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं की 8 ते 19 पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला। एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला। निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं। ठीक आहे सर, मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललंय आणि पुढेही चालेल। आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही, पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे। हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका। नाना भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही। मुंबईचे बाकी राज्यात चालू होते, बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे। महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं। नागपूर करारानुसार किमान 6 आठवडे अधिवेशन चालावं हे जरी असलं तरी आता ते इतिहास जमा झालेला आहे। या सरकारला, सध्या जे सरकार युतीचं आहे त्यांना या नागपूरमध्ये अधिवेशन चालवून विदर्भातील बॅकलॉगची चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे। त्यांना या सरकारची ही देखील मानसिकता नाही आहे की अधिवेशन चालवून त्यांचे जे काय वाभाडे विरोधी पक्षातली लोक काढतील ते देखील ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता नाही आहे। तर केवळ 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या या पटलावर आणायच्या, मताला टाकायच्या आणि मंजूर करून घ्यायच्या, यासाठीच केवळ हे नागपूरचं अधिवेशन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।